स्वारगेट बलात्कार प्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडेचे नवे कारनामे आता समोर आलेत। पोलिसाचा गणवेश घालून नराधम गाडे पुण्यातील एसटी स्थानकामध्ये रुबाब दाखवायचा। दत्ता गाडेचा पोलिसी गणवेशातील फोटो पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे। पोलिसी गणवेशामध्ये दत्ता गाडे आपल्याला पाहायला मिळतोय। हा फोटो सध्या आपण बघतोय। याच पोलिसाच्या वेशामध्ये दत्ता सावज हेरायचा का या संदर्भातला तपास आता पोलीस करतायत। तरुणी महिला यांना जाळ्यात ओढण्यासाठी पोलीस असल्याची बतावणी तो करायचा। पिंपरी चिंचवडमधील ओळखीच्या पोलीस दलातील व्यक्तीचा दत्ता गणवेश वापरायचा असं समजतंय। पीडित तरुणीशी दत्तानं ताई म्हणून संवाद साधला होता आणि कंडक्टर असल्याचं सांगून दत्तानं या पीडित तरुणीला एसटीत नेल्याचं सुद्धा समोर आलंय। दत्ता गाडे निर्ढावलेला गुन्हेगार आहे आणि शांत डोक्यानं गुन्हे करत होता असं सुद्धा या सगळ्या चौकशीतून समोर आलेलं आहे। स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी आहे दत्तात्रय गाडे आणि त्याचे आता अनेक कारनामे चौकशीतून समोर येत आहेत, पोलीस तपासातून समोर येत आहेत आणि अशातच आता गाडेचा हा फोटो पुढारीच्या हाती लागलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। पोलिसाच्या गणवेशातला आरोपीचा हा फोटो। पुढारीचे वरिष्ठ क्राईम रिपोर्टर अशोक मोराळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। अशोक सर, अत्यंत धक्कादायक ही बाब म्हणावी लागेल की ओळखीच्या पोलिसाचा थेट गणवेश अशा पद्धतीने आरोपी वापरत होता। सावज हेरण्यासाठी तो अशा पद्धतीचे कारनामे करत होता। याबाबत सुद्धा आता काही खुलासा पोलिसांकडून झालाय का? हा रिद्धी बरोबर आहे। खरं तर हा दत्तात्रय गाडे आरोपी आहे, अतिशय शातीर आरोपी आहे। त्याने एकंदर केलेले गुन्हे जर आपण पाहिले तर बहुतांश गुन्हे त्याचे लुटमारीचे आहेत आणि तो सावज म्हणून महिलाला हेरत होता। आता त्याचा एक फोटो व्हायरल झालेला आहे, तो दैनिक पुढारीला मिळाला आणि त्यांना आता पुढारीकडे तो फोटो आहे। त्याच्यामध्ये त्याने पोलिसांचा गणवेश परिधान केल्याचं दिसून येत आहे आणि एकंदर या घटनेची संपूर्ण हकीकत पाहिली तर दत्ताने जी पीडित तरुणी आहे तिला आपल्या जाळ्यात खेचण्यासाठी पहिल्यांदा ताई म्हटलं, मात्र तरुणीने नकार दिल्यानंतर तो आपण कंडक्टर असल्याचं सांगितलं आणि त्यानं त्या तरुणीवरती बसमध्ये नेऊन अत्याचार केला। आता दत्तात्रय गाड्याचा हा जो फोटो आहे तो पोलीस गणवेशातील आहे आणि त्याने अनेकदा आपण पोलीस असल्याचं सांगितलेलं आहे। एकंदर या घटनेच्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज पाहिलं तर त्यामध्ये गाड्याचा एकंदर पेहराव जर पाहिला तर एखाद्या पोलीसच आहे असा वाटतो, कारण की त्याने इनशर्टिंग केलेलं आहे, त्याचबरोबर पायामध्ये बूट आहेत। एखाद्याला त्यानं जर पोलीस सांगितलं तर शंका येत नव्हती असा त्याचा रुबाब होता आणि त्यानं आता अंगावरती पोलिसाचा गणवेश घातल्याचं देखील दिसून आलेला आहे। हा जो गणवेश आहे तो पिंपरी चिंचवड पोलीस दलामध्ये एक कर्मचारी आहे, त्याचा गणवेश त्यानं परिधान केल्याची माहिती आहे। खरं तर गाड्याला यापूर्वी पोलिसांनी अटक केलेला आहे अनेक गुन्ह्यामध्ये, मात्र त्यावेळेस त्याचे फोटो पोलिसांच्या निदर्शनास कसे आले नाही आणि जर पोलिसांच्या फोटो हे निदर्शनास आले असतील तर त्यांनी गाड्यावरती याचपूर्वी कारवाई का केली नाही हा देखील प्रश्न निर्माण होतोय। जी, या सगळ्या संदर्भात अशोक सर, ज्या व्यक्तीचा गणवेश मुळात नराधमाने वापरलेला आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार असं सध्या दिसतंय, कारण अशा पद्धतीनं अधिकृतरित्या सरकारी नोकरीत असताना तुमचा गणवेश हा अशा पद्धतीनं वापरायला दिला जातो, ही सुद्धा तितकीच गंभीर बाब आहे। खरंच ही गंभीर बाब आहे, कारण की याला तोत्यागिरी करणं म्हटलं जातं। आपण एक लोकसेवक असल्याची बतावणी करणं, या संदर्भात देखील गाडीवरती वेगळा गुन्हा दाखल होणं अपेक्षित आहे आणि ज्या कर्मचाऱ्याचा गणवेश त्याने परिधान केलेला आहे त्या कर्मचाऱ्यावर देखील कारवाई होऊ शकते, कारण आपला जो सरकारी गणवेश आहे अशा प्रकारे कोणालाही दिला जात नाही, त्याच्यावरती फोटो काढण्यासाठी दिले जात नाहीत आणि चक्क गाड्या हा गणवेश घालून जर फिरत असेल तर यापेक्षा धक्कादायक गोष्ट कोणतीच होऊ शकत नाही, कारण की गाड्याचं वर्तनच असं आहे। तो आपल्या जाळ्यामध्ये खेचण्यासाठी तो कधी ताई म्हणायचा तर कधी बस कंडक्टर असल्याचं सांगायचा आणि आता तर तो पोलीस गणवेशामध्ये त्याचे फोटो आढळून येत असतील तर ही खरंच एक धक्कादायक बाब आहे, कारण की गाड्यानं अशा प्रकारे किती महिलांना फसवलं असेल, किती जणांना बतावणी केली असेल, हा खरा एक तपासाचा मुद्दा आहे। सध्या गाडे गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे। नुकताच या प्रकरणाचा तपास स्वारगेट पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे। दरम्यान 2 दिवसापूर्वी अशी माहिती समोर आली होती, त्याची बातमी देखील दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध झाली आहे की गाडे केवळ स्वारगेट बस स्थानकामध्ये फिरत नव्हता तर 2 वर्षापूर्वी जर रेकॉर्ड फोनवरनं काढलं गेलं तर गाड्याचं वास्तव्य बहुतांश ठिकाणी शिरूर, अहिल्यानगर, पुणे स्टेशन, त्याचबरोबर स्वारगेट आणि शिवाजीनगर, त्याचबरोबर सोलापूर बसस्थानकामध्ये आढळून आलेलं आहे आणि एकंदर सर्वाधिक वास्तव्य हे गाड्याचं स्वारगेट बसस्थानक परिसरामध्ये आहे। स्वारगेट पोलिसांनी गाड्यावरती यापूर्वी कारवाई केली होती। गाडे जर त्यांच्या रोज निदर्शनास पडत असेल तर गाड्याचं गुन्हेगारी कृत्य वेळीच पोलिसांना का आवरता आलं नाही हा सवाल आहे आणि जर गाड्यावरती वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई झाली असती तर नक्कीच स्वारगेट मध्ये जो प्रकार
घडला तो घडला नसता. जी अशोक सर, या सगळ्या संदर्भात ज्या दिवशी हा सगळा प्रकार घडला त्यावेळेला सुद्धा संबंधित आरोपी म्हणजे दत्ता गाडे हा पोलिसांच्या किंवा मग कंडक्टरच्या वेशात होता का, याबाबत काही खुलासा त्याने चौकशी अंतर्गत केलाय? नाही, सध्या तर तशी काही माहिती समोर आलेली नाही. मात्र ज्या पीडित तरुणीला त्यानं आपल्याकडे त्या बसमध्ये घेऊन गेला त्यावेळेस त्यानं कंडक्टर असल्याचं सांगितलं. मात्र असा गणवेश त्याच्या अंगावरती नव्हता. मात्र त्याच दिवशी मात्र त्याच्या पायामध्ये शूज होते, शर्टिंग केलेलं होतं, मस्त इनशर्ट करून तो फिरत होता. त्यामुळे त्याच्यावरती शंका घेण्याचं काही कारण असं कोणाला वाटलं नाही. कारण की ज्यावेळेस त्यानं पीडीसीची बातचीत केली त्यावेळेस तिला देखील असं वाटलं की तो खरंच कंडक्टर आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवत ती त्याच्यासोबत गेली. जी अगदी. अशोक सर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.